नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत डॉक्टर APJ अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना. ही योजना मुख्यतः महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी आहे, जे उच्च शिक्षण घेऊ इच्छितात. चला स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया. योजनेची ओळख. ही योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे. उद्देश: विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य मिळावे. लाभार्थी: ग्रामीण आणि अल्पसंख्याक विद्यार्थी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थी. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, जर तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न कमी आहे आणि तुम्ही कॉलेज किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम करता, तर ही योजना तुमच्यासाठी आहे. पात्रता: वय आणि स्थान. वय 16 ते 32 वर्षे. स्थायी रहिवाशी महाराष्ट्र. कौटुंबिक उत्पन्न: ग्रामीण भाग 9-8,000 रुपयेपेक्षा कमी. शहरी भागात विद्यार्थ्यांसाठी 1,20,000 रुपयेपेक्षा कमी. 3.3 अभ्यासक्रम: उच्च शिक्षण, कॉलेज, ITI, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, मेडिकल, नर्सिंग, फॅशन डिझायनिंग, पत्रकारिता, मास मीडिया, ॲनिमेशन, हॉटेल मॅनेजमेंट इत्यादी. 4. कर्ज रक्कम आणि व्याजदर. कमाल रक्कम 5 लाख रुपये. व्याजदर 3%. सरकारी सबसिडी. परतफेड शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 6 महिन्यांनी सुरू. कालावधी 5 वर्षे. टिप: हे कर्ज तुम्हाला फक्त शिक्षण खर्चासाठी वापरता येते, जसे की फी, पुस्तकं, लॅब खर्च इत्यादी. 5. अर्ज प्रक्रिया. हाऊ टू अप्लाय. 5.1 ऑनलाईन पोर्टल https://mahadbt.mahait.gov.in. 5.2 आवश्यक कागदपत्रे. 1. आधार कार्ड. 2. जात किंवा अल्पसंख्याक प्रमाणपत्र. 3. रहिवासी प्रमाणपत्र. 4. उत्पन्न प्रमाणपत्र. 5. शैक्षणिक प्रमाणपत्र किंवा मार्कशीट. 6. बँक खाते तपशील. 5.3 स्टेप्स. 1. ऑनलाईन फॉर्म भरा. 2. PDF डाउनलोड करून सही करा. 3. जर आवश्यक असेल तर स्थानिक कार्यालयात सादर करा. टेप: सर्व कागदपत्रे योग्य आणि प्रमाणित असावीत. चुकीची माहिती भरल्यास अर्ज रद्द होऊ शकतो. 6. फायदे बेनिफिट्स. उच्च शिक्षणासाठी आर्थिक भार कमी. कमी व्याजदरामुळे कर्ज परतफेड सोपी. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी. तर मित्रांनो, ही होती डॉक्टर APJ अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजनाबद्दल सविस्तर माहिती. जर तुम्ही पात्र असाल तर आजच अर्ज करा आणि तुमच्या शिक्षणासाठी एक पाऊल पुढे टाका. एक्स्ट्रा टिप: विद्यार्थी बँकेत जाऊन कर्ज घेताना, व्यावसायिक अभ्यासक्रम करताना, कर्ज परतफेड करताना